तसेच समस्त शिक्षकांना विद्यार्थ्यांना विनंती आहे की त्यांनी आपापलं स्थान ग्रहण करावं. हरि ओम अग्निमीळे पुरोहितं यज्ञस्य देवमृत्विजं होतारं रत्नधातमम् अग्निनारैमश्नवत्पोषमेव दिवे दिवे यशसे वीरवत्तमं दीपज्योतिर्परब्रह्म दीपज्योतिर्जनार्दन दीपो हरतु मे पापं पूजा दीप नमोऽस्तु ते. हरि ओम शुक्लां ब्रह्म विचारसार परमां आद्यां जगद्व्यापिनीं वीणा पुस्तकधारिणीम् अभयदां जाड्यान्धकारापहा हस्ते स्फाटिकमालिकां विदधतीं पद्मासने संस्थितां वन्दे तां परमेश्वरीं भगवतीं बुद्धिप्रदां शारदां. ओम सरस्वत्यै नमः. सकलपूजार्थे गन्धाक्षतपुष्पं समर्पयामि धूपम् आघ्रापयामि दीपं दर्शयामि नैवेद्यभक्षार्थे मिष्टान्नसंयावकमहानैवेद्यं समर्पयामि ध्यायामि नमस्करोमि मुखवासार्थे पूगीफलताम्बूलं सुवर्णपुष्पनिष्क्रियदक्षिणान् समर्पयामि. ओम सरस्वत्यै नमः. प्रार्थनापूर्वकं नमस्करोमि या देवी सर्वभूतेषु बुद्धिरूपेण संस्थिता नमस्तस्यै 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 नमो नमः. विद्यार्थ्यांनो, आपण जी वर्षभर सरस्वतीची उपासना केली तिचा आज या ठिकाणी पूजनाचा सोहळा आपण आरंभिलेला आहे. आपण आपल्या निकालश शाखेच्या परंपरेप्रमाणे दरवर्षी वेगळ्या पद्धतीने सरस्वतीचं पूजन करतो आहे. यावर्षीचा पूजनाचा प्रकार हाही निराळा आहे. यावर्षी आपण या ठिकाणी कीर्तन सेवेनी भक्ती सरस्वतीची ती भक्ती करणार आहोत. तेव्हा त्या ठिकाणी आपण आपल्या शाळेच्या परिपाठीप्रमाणे आपल्या निकालस महाराजांची प्रार्थना मुदाकरात्तमोदतम हे गणपती स्तोत्र आणि त्यानंतर सरस्वतीचा श्लोक म्हणून पुढे कीर्तनाला आरंभ करणार आहोत. त्यावेळेला सगळ्यांना विनंती आहे की सगळ्यांनी ताठ बसायचं, शांत बसायचं आणि वर्षभर ज्या ठिकाणी आपण जी शाळेमध्ये अभ्यासाची मालिका गिरवली त्याचं सगळ्याचं फलित आपल्याला योग्य प्राप्त व्हावं म्हणून देवी सरस्वतीची आराधना हा आपल्या शाळेचा मुख्य कार्यक्रम आहे. त्यामुळे आपण त्याला सुरुवात करूया. भारत माता की वंदे जय श्रीराम. अरे तुमच्या आवाजात काही दम नाही, रात्री झोप नीट झाली नाही का रे? जय श्रीराम. मुदाकरात्तमोदकम. सगळ्यांनी ताट बसा, हात जोडा आणि मोठ्याने म्हणायचं सगळ्यांनी, कोणीही शांत बसणार नाही.
याकुंदेंदु तुषार हारधवल मंगलमूर्ती. आपल्या शाळेमध्ये सगळे संस्कार जोपासले जातात. केवळ शिक्षण हा एकमेव संस्कार इथे होत नाही. विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास व्हावा या हेतूने सर्वतोपरी प्रयत्नरत सगळे शिक्षक या ठिकाणी असतात. त्यात एका विद्यार्थ्याप्रती कृतज्ञतेचा भाव व्यक्त करण्यासाठी बापट मॅडम या ठिकाणी येतात. कारण वर्षभर एका मुलाने जी उत्तम कामगिरी केली आहे त्याचं फलित त्याला त्या ठिकाणी मिळतात. मी बापट मॅडम यांना विनंती करतो की त्यांनी त्या विद्यार्थ्याचं नाव घेऊन त्याचा गुणगौरव करावा. धन्यवाद सर. आजच्या या मंगलदिनी वातावरण अगदी प्रसन्न झालेलं आहे आणि अशा दिवशी एखाद्या तुमच्याचपैकी एका मुलाचा सत्कार किंवा आपण त्याला कौतुक म्हणू शकतो ते कौतुक करण्याचा योग आलाय याचा मला खूप आनंद होतोय. आपण नेहमी म्हणतो की सगळ्यांना मदत केली पाहिजे, पण प्रत्यक्ष धावून जाणारे फार कमी असतात. जेव्हा वेळ येते तेव्हा मदतीचा हात देणारे खरंच खूप कमी असतात. सेशन जॉईन केलं तेव्हा मला फार टेन्शन आलं होतं की कशी मी चालेन किंवा काय. माझ्या पायाचे 3 ऑपरेशन्स झालेत, त्यामुळे मला जरा काळजी वाटत होती की जमेल की नाही. कधी कधी लिफ्टही बंद असते. पण एक 5वीतला मुलगा माझ्या मदतीसाठी स्वतःहून आला. त्याला मी कधीच बोलवलं नाही किंवा म्हटले नाही काही की माझी बॅग घे वगैरे काहीच नाही. स्वतःहून रोज तो येतो, माझ्या बॅग्स घेतो आणि स्टाफरूममध्ये जाऊन माझ्या जागेपर्यंत त्या नेऊन ठेवतो खुर्चीवर न सांगता. त्याचं वय काय, अगदी खेळण्याचं वय. बरेचदा तो ग्राउंडवर खेळत असतो, पण माझा ऑटो आला की लागलीच खेळ थांबवून धावत येतो, मॅडम तुम्ही राहू द्या मी नेतो. हे संस्कार कुठून येतात? मला वाटतं हे संस्कार तुमच्या घरून येतात. सगळ्यात पहिली शाळा ही तुमचं घर आहे. पहिले शिक्षक हे तुमचे आईबाबा आहेत. कोणत्याही शिक्षणाचा मुख्य हेतू हा मार्क मिळवणं किंवा चांगल्या शाळा कॉलेजमध्ये जाणं हा नाहीच आहे. मुळात तुमच्या व्यक्तिमत्वाचा विकास व्हावा, कॅरेक्टर डेव्हलपमेंट ज्याला आपण म्हणतो ते व्हायला हवं, ज्याचा समाजाला काही उपयोग होईल. या इतक्या लहान वयात त्या मुलाला एवढी समज आहे. खेळताना खेळ सोडूनही तो धावत येतो, याचं मला खूप विशेष कौतुक त्याचं वाटतं. आणि त्याहून हाईट म्हणजे एकदा ऑटो लवकर येऊन गेला, मी लवकर शाळेत येऊन गेले. मी आपली बॅग घेऊन वर चालले गेले कशी तरी. तो मला सॉरी म्हणायला आला की मॅडम मला कळलंच नाही आज तुम्ही कधी आल्या, मी आज काही येऊ शकलो नाही तुमच्या मदतीला. म्हटलं अरे एवढं काय त्याच्यात, असं तर होऊच शकतं ना, आपली वेळ चुकू शकते. नंतर आधी मला वाटायचं की हा माझीच मदत करतो की काय, पण नंतर माझ्या लक्षात आलं की तो सगळ्याच टीचर्सला मदत करतो. कधी क्लासवर्क कॉपीज नेऊन देतो, काही ना काही कामात तो असतो. प्रत्येक टीचरच्या तो कामी येतो. एका टीचरनी मला गमतीने म्हटले होते एकदा, कहो मॅडम तुम्ही त्याला काही रोज चॉकलेट वगैरे देता का?
असा काही तुमचा तो रोजच बॅग्स नेतो. म्हटलं नाही, असं काही आमच्यात काही डील झालेलं नाही आहे. कोणतीही अपेक्षा न करता अगदी निरागस मनाने तो मदत करतो आणि आनंदाने कायम हसतमुख अशा या गुणी बाळाचं आज आपण इथे कौतुक करूया. आजच्या दिवशी ती संधी मला मिळते. मी माननीय श्री ठोंबरे सरांना विनंती करते की त्यांनी पुनीत शहाणे हा जो 5th Dचा मुलगा आहे त्याचं कौतुक करावं. जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. हे असे गुण तुमचं व्यक्तिमत्व विकसित करत असतं. दिसायला अगदी छोटीशी गोष्ट आहे, पण तो सगळ्या टीचर्सला मदत करतो. तर सगळ्या टीचर्सच्या वतीने मी आज त्याचे आभार मानते. थँक्यू सर. पुढील सूत्र मी हरदास सरांना सोबत. थँक्यू. आता खऱ्या अर्थाने आपलं सरस्वती पूजन या ठिकाणी सुरू होत आहे. यावर्षी आपण कीर्तन भक्तीने सरस्वतीला प्रसन्न करून घेणार आहोत. तेव्हा आता अल्पसा परिचय करून देतो. आज जे कीर्तनकार आपल्यासमोर उभे आहेत त्यांचं नाव आहे देवव्रत देशपांडे. आणि विशेष म्हणजे सांगायचं तर उद्या त्यांना आपल्या जयप्रकाश नगरामध्ये कीर्तन कुमार या पदवीने सन्मानित करण्यात येणार आहे एका मोठ्या कीर्तन महोत्सवामध्ये. हा त्यांचा गुणगौरव. ते फक्त इयत्ता 6वी मध्ये आहे आणि आपल्यासमोर कीर्तन भक्ती सादर करण्यासाठी आले आहेत. त्यावेळेला सर्व विद्यार्थ्यांना नम्र विनंती आहे की यातून काहीतरी प्रेरणा घेऊन जायचं आहे. नुसतं आसन झटकलं, चटई झटकली की पळालं असं करू नका. यांच्यापासून आपल्याला खूप मोठी प्रेरणा घ्यायची आहे आणि ती प्रेरणा घेऊन या ठिकाणावरून सरस्वती पूजन संपन्न करून निघायचं आहे. आणि हार्मोनियमवरती प्रसिद्ध कीर्तनकार नागपुरातल्या मृण्मयीताई कुलकर्णी या आहेत. त्या पण कीर्तनकारच आहेत आणि त्यांचे चिरंजीव प्रत्युष कुलकर्णी हे तबल्यावरती आहेत. ते तबला सम्राट आहेत, छोटे उस्ताद आमचे. आणि प्रत्युष हा नागपुरातील प्रथित यश गायक श्री अमर कुलकर्णी यांचे चिरंजीव आणि अमर कुलकर्णी यांच्या सौभाग्यवती आहेत त्या मृण्मयीताई कुलकर्णी. तर आपल्या शाळेला आज खूप मोठं हे भाग्य लाभलेलं आहे की असे प्रसिद्ध त्रिमूर्ती या ठिकाणी कीर्तन सेवेला उपस्थित आहेत. तेव्हा त्यांना नम्र निवेदन आहे की त्यांनी या ठिकाणी कीर्तनाला प्रारंभ करावा. हॅलो. श्रीमन्महागणाधिपतये नमः. श्री सरस्वत्यै नमः. श्री गुरवे नमः. मातृपितृचरणकमलाभ्यां नमो नमः. सजयति सिन्दूरवदनो देवो यत्पादपङ्कजस्मरणं वासरमणिरिव तमसा राशन्नाशयति विज्ञानान्. ब्रह्मानन्दं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम्. एकं नित्यं विमलमचलं सर्वधि साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि. या कुन्देन्दुतुषारहारधवला या शुभ्रवस्त्रावृता या
ब्रह्माच्युतशङ्करप्रभृतिभिः देवैः सदा वन्दिता सा मां पातु सरस्वती भगवती निःशेषजाड्यापहा श्रीरामचन्द्रा करुणा समुद्रा दातु तुझी राजसयोगमुद्रा नेत्री नयने तुझ वीणनिद्रा कै भेटसी पामजला सुभद्रा श्रुतिस्मृतिपुराणानाम् आलयं करुणालयं नमामि भगवत्पादं शङ्करं लोकशङ्करम् शङ्करं शङ्कराचार्यं केशवं बादरायणं सूत्रभाष्यकृतौ वन्दे भगवन्तौ पुनः पुनः मूकं करोति वाचालं पङ्गुं लङ्घयते गिरिं यत्कृपात्महं वन्दे परमानन्दमाधवं बोला पुंडली कमला हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की देवर्षी नारद महाराज की जय शारदा माता की जय आर्य सनातन वैदिक हिंदू धर्म की जय भारत माता की जय जय रघुवीर समर्थ जय जय राम राम कृष्ण हरी 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 रामकृष्ण हरी जय जय रामकृष्ण हरी जय जय रामकृष्ण हरी जय जय
विद्येची देवता असलेल्या सरस्वतीची महती सांगतायत. ते तिला स्फूर्तीचं दान मागतायत. सरस्वती माते द्यावी मज स्फूर्ती. आता स्फूर्ती म्हणजे काय हो? तर आपल्याला काही नवीन करायचं असेल तर मनातून होणारी इच्छा म्हणजे स्फूर्ती. आता साहजिकच आपण सगळे विद्यार्थी आहोत, म्हणून आपण जर का सरस्वती मातेला काही दान मागितलं असतं तर ते कशाचं मागितलं असतं? पाठांतराचं. प्रश्नांची उत्तरं पाठ व्हायला पाहिजे की नाही? मग परंतु नामदेव महाराज पाठांतराचं म्हणजे स्मृतीचं दान न मागता स्फूर्तीचं दान का मागतात? तर स्फूर्तीमध्ये आपण काहीतरी स्वतः नवीन करतो आणि पाठांतरामध्ये जे असेल ते पाठ करतो. आता नामदेव महाराजांची महती काय सांगत सगळ्यांनाच माहिती आहे. देवर्षी नारदांनंतर कीर्तन या कलेतलं सगळ्यात मोठं विद्यापीठ म्हणजे संत नामदेव. भाषेच्या व प्रांताच्या सीमा ओलांडून अखेर ही ज्ञानज्योत पंजाबला जाऊन पोहोचली. देशाच्या दक्षिणेपासून तर उत्तरेपर्यंत भ्रमण करणारे संत नामदेव ही वारकरी संप्रदायातली एक असामान्य संतमणी होती. पंजाबातल्या पवित्र गुरुवाणीत नामदेवांच्या हिंदी रचना समाविष्ट करण्यात आल्या आहेत. पंजाब आणि महाराष्ट्र एका धाग्यात बांधले गेले. याचा परिणाम म्हणून पंजाबात नामदेवांचे भक्तसुद्धा निर्माण झाले. नाचू कीर्तनाचे रंगी असं म्हणणारे संत नामदेव स्वतःसुद्धा इतके रसाळ कीर्तन करत की स्वतः पांडुरंग त्यांचे कीर्तनात येऊन नाचत असे. नामदेव कीर्तन करी पुढे देव नाचे पांडुरंग. नामदेव कीर्तन करी पुढे देव नाचे पांडुरंग. नामदेव कीर्तन करी पुढे देव नाचे पांडुरंग. जनी म्हणे ज्ञानदेवा बोला अभंग. जनी म्हणे ज्ञानदेवा बोला अभंग. हो नामदेव कीर्तन करी पुढे देव नाचे पांडुरंग. अभंग बोलिता कीर्तनी रंग साचडला. अभंग बोलता कीर्तनी रंग साचडला. प्रेमाची ये धावे विठ्ठल नाचू लागला. प्रेमाची ये धावे विठ्ठल नाचू लागला. हो हो नामदेव कीर्तन करी पुढे देव नाचे पांडुरंग. नाचता नाचता हरीचे गळले पितांबर. नाचता नाचता हरीचे गळले पितांबर. सावध होई देवा. सावध होई देवा. सावध होई देवा. ऐसा बोले कबीरा. ऐसा बोले कबीरा. ऐसा बोले कबीरा. नामदेव कीर्तन करी पुढे देव नाचे पांडुरंग. नामदेव कीर्तन करी पुढे देव नाचे पांडुरंग. नामदेव कीर्तन करी पुढे देव नाचे पांडुरंग. आणि असे हे संत नामदेव देवी सरस्वतीला स्फूर्तीचं दान मागतात आहे. अहो स्वतः काही करणं आणि काही लिहिणं हे सुद्धा एक खूप मोठं वरदान आहे. आपण आत्ताच्या डिजिटल युगात आपण कुठल्याही विषयावरची कितीही माहिती वाटेल तितकी माहिती वाटेल त्यावेळी एक क्लिक काय साधं व्हॉइस कमांड देऊन आत्ता मिळवू शकतो. इतका मोठा माहितीचा खजिना आपल्यासमोर उभा असताना नामदेव महाराज आपल्याला स्फूर्तीचं दान मागतात. कारण स्वतः एखादी कविता, गाणं, गोष्ट सुचणं यासाठी देवी सरस्वतीचा आशीर्वाद
अतिशय महत्त्वाचा आहे. आपण संगीताबद्दल कितीही माहिती जेमिनीवरती ChatGPTवरती मिळवू शकतो, पण सुरात गाणं म्हणायचं असेल तर सरस्वतीची कृपा आणि साधना अतिशय आवश्यक आहे. तबल्याबद्दल आपण कितीही माहिती, तबला इज अ परक्युशन इन्स्ट्रुमेंट, तबला असा आहे तसा आहे, ते एक तालवाद्य आहे, अशी सगळी माहिती आपण मिळवू शकतो. परंतु जर का अशी सुरेख साथ संगत करायची असेल तर प्रॅक्टिसची आणि देवी सरस्वतीच्या आशीर्वादाची अतिशय गरज आहे. तर चला देवी सरस्वतीला असा आशीर्वाद मागूया. शारदे सरस्वती जयति हंसवाहिनी, शारदे सरस्वती जयति हंसवाहिनी, रिद्धि दे सिद्धि दे देवी ज्ञानदायिनी, शारदे सरस्वती जयति हंसवाहिनी. आणि आता जर का सरस्वतीची कृपा आपल्यावर आपल्याला हवी असेल तर ती कशी करून घ्यायची? त्यासाठी पहिली पायरी काय, अभ्यासाला सुरुवात कशी करायची, या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आपल्याला समर्थ रामदास आपल्या एका अभंगात देतात. आपल्या कणखर वाणीनं आणि धीर गंभीर लेखणीनं रामोपासनेचा संदेश देत अखंड भ्रमण करणारे राष्ट्रगुरू समर्थ रामदास आपल्याला आपल्या एका अभंगातून सांगतात.